हॅलो मैत्रिणींनो, जय गजानन। तर हे बघा, हे आपलं त्या दिवशी नऊवारी साडीवरचं ब्लाऊज अपूर्ण होतं, तर ते आपलं शिवून झालेलं आहे। हे बघा, त्या काकूंचं आपण 3 साड्या ब्लाऊज दिलं व आपल्याकडं हे ब्लाऊज राहिलेलं होतं। परत आपण हे ब्लाऊज शिवून कंप्लीट केलेलं आहे। सिंपल सोबर आहे बघा, किती सुंदर असं फिनिशिंग आलेलं आहे याला। आणि मी ओरलाक वगैरे पण मारून घेतली आणि ही त्याची साडी आहे बघा। परत आपल्याला ही एक साडी आपली पिको फॉल करून झालेली आहे व त्यावरील हे ब्लाऊज आपल्याला शिवण्यासाठी पण घ्यायचं आहे। परत ही एक साडी आहे, कॉटनची आहे, हिला आपण पिको फॉल झालेला आहे। आणि आपल्याला परत ह्या 2 साड्या आल्यात बघा। ही एक व्हाईट कलरची साडी आहे आणि ही अशी रंगीबेरंगी एक साडी बघा। याचं हे आपण रेड कलरचं ब्लाऊज कटिंग करून आणलेलं आहे आणि मी आता लगेच शिवण्यासाठी घेणार आहे। तसेच ही पण साडी इतकी सुंदर आहे, बटरफ्लायची आहे आणि त्याचं पण आपण आहे ना ब्लाऊज कटिंग करून आणलेलं आहे। हे बघा, तर हे पण आता जेवढे होतील तेवढे मी काढण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण माझं आहे ना सकाळीचं काम पण थोडं अपूर्ण आहे। तर ह्या साडीचा ब्लाऊज आपल्याकडे शिवायला नाही आहे, कारण त्यांनी त्या म्हटल्या याच्यामध्ये पीस निघालच नाही, तर कसं शिवायचं तर ते तुम्हीच सांगा। तर मी त्यांना सांगितलं की असं सिल्वर कलरचं ब्लाऊज आणा तुम्ही, किंवा ग्रीन कलरचं ब्रॉकेटचं ब्लाऊज आणा, खूप सुंदर सोबर दिसेल। तर त्या म्हटल्या ठीक आहे, आणलं की आम्ही तुमच्याकडे शिवायला टाकू। तर मैत्रिणी, माझ्या व्हिडिओंना लाईक सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय गजानन।